सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज सोमवारची पहिली रेसिपी आहे ही. बघा, मी एकदम ताजी फ्रेश मटकी घेतलेली आहे. छान मोड आलेली तिला. आणि आपल्या रेसिपीचं नावच आहे नमकीन मटकी. याच्यात काहीही असं तजेलदार किंवा तिखट असं काहीच नाही. फक्त नमकीन तोंडी लावायला आपल्या जेवणामध्ये अशी ही मटकी आहे. ही मटकी घेतली मी. कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि नावानुसार आत्ता मी तुम्हाला सांगितलं तर ते मीठ आहे आणि हे हिंग आहे. तर मी आता कढई ठेवलेली आहे. कढईत तेलही घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण तडका देऊन घेऊया. खूप सोपी, सरळ, साधी, सिंपल रेसिपी आहे. फक्त आपल्याला याच्यात हळद आणि चिमूटभर तिखट लागणार आहे, बस. बाकी काहीच नाही. बघत राहा. सोमवार स्पेशल पहिली रेसिपी नमकीन मटकी. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता याच्यात मोहरी, जिरं टाकून घेऊया. खूप छान चटपटीत अशी रेसिपी आहे. कोणी कोणी याच्यात चाट मसाला पण टाकतं, पण मी टाकणार नाही आज. आपण साधीच करणार आहे एकदम नमकीन मटकी. फक्त त्याला मिठाचं आणि हळदीचं आपण त्याला टच देणार आहे. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि बघत राहा अकूज किचन. मटकी आपली तयार आहे. आता मी थोडंसं हिंग टाकून घेतो आणि कढीपत्ता पण मी टाकलेला आहे. आता आपण आपली मटकी टाकून घेऊया. थोडी हळद टाकून घेऊ. खरं तर मटकी ही कच्चीच खायला पाहिजे. फ्राय वगैरे करून घेतो त्याच्यातले सत्व नष्ट होतात. पण काय हरकत नाही एखाद्या वेळेला असं पण ट्राय करायचं. आपण हळद आणि थोडं किंचित तिखट टाकलेलं आहे. मी खूप कमी अशी केलेली आहे. काही काही शेंगदाणे, कांदा अशी जिन्नस टाकतात, पण त्यात मग ती मजा जाते. ते याचं नाव जे आहे ना नमकीन, मग ती मजा जाते त्याच्यात. आपण आता मीठ टाकून घेऊया. जास्त नाही, थोडंच टाकायचं आपल्याला. मस्त मिक्स करून घेऊ. आता वरतून याच्यावर कोथिंबीर याच्यात ॲड करून घेऊ. कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता मला चांगलं मिक्स करून घेऊ. म्हणजे आपली नमकीन मटकी रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा. झटपट होणारी आहे. 3 ते 4 मिनटात, 4-5 मिनटात आपली रेसिपी तयार. आणि खायला एकदम रुचकर, चविष्ट. तोंडी लावायला खूप छान असते. बघा फ्रेंड्स, फायनली आपली नमकीन मटकी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि नमकीन खूप छान लागते. कधी काही थोडीशी वेगळी हटकी रेसिपी करायला काही हरकत नाही. जेवताना तोंडी लावायला किंवा जस्ट असं तोंडी लावण्या, जसं नाश्ता करण्यासाठी वगैरे अशी मटकी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. नक्की करून बघा. नाही तर सहज माझ्या घरी या, आपण मिळून या नमकीन मटकीचा छानपैकी आस्वाद घेऊ. नक्की या. मी वाट बघतोय आपली. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन.